हॅलो फ्रेंड्स, हाव आर यू? कशा आहात? व्यवस्थित? ठीक आहे. आज आपण जे तुम्हाला लॉग बघायला लॉगरिथममध्ये आपण लॉग कसे बघायचे, अँटी लॉग कसे बघायचे शिकलेलो आहे. ओके. आज आपण काही कॅल्क्युलेशनचा स्टडी करणार आहे. ओके. आणि हे कॅल्क्युलेशन्स एकदा समजले आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहे. त्यामुळे तुम्ही हा जो व्हिडिओ आहेत ना सगळे स्टेप बाय स्टेप बघा. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हे सिक्वेन्सने व्यवस्थित बघा. हे समजायला सोपं जाईल. ओके. सुरुवातीला आपण कॅरेक्टरिस्टिक्स कशी फाइंड आउट करायचे बघितले होते. नंतर आपण मॅन्टाचा एक बघितला होता. लॉग आणि अँटी लॉग कसे बघायचे ह्या बाबतीत आपण काही रूल्स आपण तयार केलेले ते बघितले ते. आता प्रत्यक्ष कॅल्क्युलेशन्स कसे असतात आपण बघू. त्या अगोदर लॉ ऑफ लॉगॅरिथम्स. लॉ ऑफ लॉगॅरिथम मधला आपण हा पहिला लॉ बघणार आहे आज. बघा, लॉ ऑफ लॉगॅरिथम्स त्यातला जो पहिला लॉ आहे, लॉग A into B is equal to log A plus log B. म्हणजे लॉगचा गुणाकार, लॉगची काय असते ॲडिशन, बेरीज. साधं सिंपल भाषेत लक्षात कसं तीन आपण लॉ ऑफ लॉगॅरिथम मध्ये बघा. आता मी काय हेडिंग लावलेलं नाही. लॉ ऑफ लॉगॅरिथम लॉ ऑफ लॉगॅरिथम मधला आपण पहिला जो लॉ आहे, लॉगचा गुणाकार लॉगची काय असते बेरीज असते. हे जे काय आपण आज कॅल्क्युलेशन्स बघणार आहे सगळे व्यवस्थित बघा. अगोदर मी कसे सोडवते ते बघा. सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडं ज्यावेळेस आपण तुम्ही हा व्हिडिओ बघत असेल त्यावेळेस तुमच्याकडं लॉग टेबल असणं गरजेचं आहे. तुम्हाला लॉग कसे बघायचे, अँटी लॉग कसे बघायचे हे तुम्हाला सांगितलेलं आहे. तरी पण परत एकदा तुम्ही हे तुम्हाला मी ज्या त्यावेळी मी सांगणार आहे. ओके. बघा, आता पहिलं आपण इव्हॅल्युएट बघू. समजा एक सिंपल कॅल्क्युलेशन घेतो. बघा, पहिलंच आपलं युजेस ऑफ लॉगॅरिथमिक टेबलचं पहिलं एक्झाम्पल्स आहे. 12 into 12 हे तुम्हाला माहिती आहे. 12 गुणिले 12 किती असतात? 144. 144. आता हे तुम्हाला लॉगच्या पद्धतीने कसं सोडवायचं आहे ते मी सांगेन. बघा, लेट x इज इक्वल टू 12 into 12 असं मांडायचं. ओके. आता आपण लॉगने सोडवायचे. लॉग एक्स लॉग दोन्ही साईडला लॉग घेतलेला आहे. पहिलं एक्झाम्पल आहे त्यामुळे व्यवस्थित बघा. देअरफॉर लॉग एक्स. आता लॉगचे काय मल्टिप्लिकेशन आहे. लॉगची मल्टिप्लिकेशन लॉगची काय असते ॲडिशन. मग इथं बघा लॉग येणार आहे 12 प्लस लॉग 12. ओके. साईडला रेश मारून बघा. हेच मी कॅल्क्युलेशन कसं करतोय बघा. हेच कॅल्क्युलेशन मी असं लिहू शकतो. लॉग 12 आणि लॉग 12. ओके. लॉगची बेरीज. आता हे लिहिण्याची पद्धत आहे बघा. आता ज्यावेळेस तुम्ही लॉग बघणार आहे, लॉग आपल्याला माहिती आहे की लॉग बघताना त्यामध्ये 4 फिगर नंबर आहे. आता इथं मॅन्टासा प्रमाणित काय असणार आहे, पुढे 2 डिजिट्स असणार आहेत. 0 0 तुम्हाला माहिती आहे. पण त्या अगोदर कॅरेक्टरिस्टिक्स, ह्या नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स काय येणार आहे? नंबर इज ग्रेटर दॅन 1 आपण शिकलेलो आहे. नंबर इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 असेल तर कॅरेक्टरिस्टिकचा फॉर्म्युला काय असतो? सी इज इक्वल टू n मायनस 1. आणि n म्हणजे काय असतो? हाऊ मेनी डिजिट्स इन द इंटिजर पार्ट. किती डिजिट्स आहेत? 1 आणि 2. म्हणजे नंबर ऑफ डिजिट्स किती आहेत? 2. म्हणजे सी इज इक्वल काय असणार आहे? 2 मायनस 1 म्हणजे काय असणार आहे? 1. ह्या नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स काय असणार आहे? 1. तसेच ह्या नंबरची सुद्धा कॅरेक्टरिस्टिक्स काय असणार आहे? 1. मल्टिप्लिकेशन म्हणून त्याचे काय केलेले ॲडिशन्स. आता हा जो 12 नंबर आहे त्यावेळेस तुम्ही लॉग बघणार आहे. मॅन्टाचा कन्सिडर करायचा. मॅन्टाचा काय सांगतोय, जर 2 डिजिट्स असतील असं जर आपण शिकलेले तर इथं आपण काय करतो? 0 0 देतो. म्हणजे 12चा 0 0 मध्ये बघायचा. आता 12चा 0 मध्ये बघण्यासाठी तुम्हाला जर हा 9चा जर तुम्ही लॉग टेबल यूज करत असेल तर पान नंबर तुम्हाला सांगतो 6 and 7. 6 and 7 मध्ये बघा 12चा कशात बघायचा? 0 0. 12चा 0 काय? तुमच्याकडे हा लॉग टेबल असला पाहिजे सोडवताना.
मीन डिफरन्स मध्ये 0 नाही, म्हणजे काय असणार आहे 0792. आणि सिमिलरली ह्याचा सुद्धा काय असणार आहे 0792. आता आपल्याला ऍडिशन करायचे 2 2 4 9 9 किती येणार आहेत 18, 9 + 9 + 9 18. हातचा एक कॅरी इथे येणार आहे 7 × 7 किती 14 होणार आहे. 7 + 7 + 7 14 एक 15 आणि हा एक 1 आणि 1 + 1 किती येणार आहे 2. हे याचं कॅल्क्युलेशन्स. ओके, मग बघा देअरफॉर लॉग x म्हणजे किती आलेलं आहे हे सगळं सोडून 2.1584. ओके, आता आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि आपण हे पण बघितलं होतं. समजा लॉग n असेल, n म्हणजे नंबर असेल आणि आपल्याला जर n पाहिजे असेल तर आपण काय करतो अँटीलॉग, म्हणजे काय म्हणतो n. तसं आपण इथं अँटीलॉगने काय करणार बघा, अँटीलॉग इंटू लॉग x इज इक्वल टू अँटीलॉग 2.1584. आता लॉग अँटीलॉग इंटू लॉग काय असतो x होतो. आता ह्याचा अँटीलॉग बघायचा आहे. अँटीलॉग बघण्यासाठी आपल्याला माहिती आहे लॉगॅरिथम नंतर काय असणार अँटीलॉग 5 नंबर 8 आणि 9. 8 आणि 9 वरती 15चा 8 4 बघायचा. 15चा 8. आता पहिल्यांदा 15चा जो 8 असणार आहे आपण अँटीलॉग बघताना डेसिमल पॉईंटच्या पुढचा नंबर बघायचा. डेसिमल पॉईंटच्या पुढचा नंबर बघायचा. 15चा 8. 15चा 8 बघा काय 1439. 1439 आणि 4 जो मेन डिफरन्स आहे तो मेन डिफरन्स काय 1 म्हणजे किती येणार 1440. म्हणजे इथे किती येणार 1440. आणि लास्टला हा जो नंबर आहे त्याच्यामध्ये नेहमी 1 प्लस करायचा. नेहमी मी सांगतो ऑलवेज. अँटीलॉग बघताना आपण कुठला बघतो डेसिमल पॉईंटच्या पुढचे डिजिट्स बघतो. आणि हा जो फिगर आहे लेफ्ट साइडचा त्याच्यामध्ये नेहमी काय करायचा 1 प्लस करायचा. हा 2 आणि 1 किती होणार 3. 1 2 3 म्हणजे x इक्वल किती मिळाला आपल्याला 144. आणि आपल्याला माहिती होतं हे आपण टॅली करण्यासाठी बघितलं होतं. समजलं. परत एकदा रिपीट मी करतो म्हणजे आपण पुढचे एक्झाम्पल्स पटपट बघू. हे आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचं होतं बाय युजिंग लॉगॅरिथम. आणि लॉगची मल्टिप्लिकेशन लॉगची काय असते ॲडिशन्स. लॉग आपण लेट x इज इक्वल घेतलंय 12 × 12. ओके, लॉगने मल्टिप्लाय केले लॉग x इज इक्वल लॉग 12 × 12. लॉगचे ॲडिशन म्हणजे ह्याच्याऐवजी हेच कॅल्क्युलेशन आपण इथं केलेलं आहे सेपरेट. हे मग लॉग 12 ज्यावेळेस आपण लॉग बघत असतो त्यावेळेस सुरुवातीला काय बघतो त्याची कॅरेक्टरिस्टिक्स. मग त्याचा लॉग हा जो 12 नंबर आहे मॅन्टायसचा आपण जे बघितलं अप्रॉक्सिमेशन्स त्यामध्ये 2 डिजिट्स 0 0 करायचे कारण हा 4 फिगर लॉग टेबल आहे आपला. आणि तिथं 12चा शून्यात बघायचा. तर ह्याचा पण कॅरेक्टरिस्टिक्स आणि ह्याची काय करायची सिम्पल ॲडिशन्स. ते आलेले ॲडिशन्स इथं लिहायची. लॉग x इज इक्वल टू 2 पॉईंट. आता आपल्याला x पाहिजे. x पाहिला असेल तर हा फॉर्म्युलानुसार आपल्याला ओके n पाहिला असेल तर मग काय करायचं अँटीलॉगने मल्टिप्लिकेशन. अँटीलॉग इंटू लॉग काय असतो कॅन्सल होतो म्हणजे आपल्याला काय होणार x. आणि ह्याचा अँटीलॉग बघताना कुठून बघायचं डेसिमल पॉईंट 15चा 8 4. 15चा 8 हा आहे आणि 4 हा मेन डिफरन्स आहे तो काय करायचा ॲड. यांची बेरीज ही मिळेल. आणि हा जो असतो लेफ्ट साईडचा डेसिमल पॉईंटच्या लेफ्टचा त्यामध्ये नेहमी ही पॉझिटिव्ह टर्म असून दे निगेटिव्ह काय 0 काय असून दे त्यामध्ये नेहमी 1 प्लस करायचा म्हणजे 2 + 1 3. आणि 3 जर असेल तर 3 डिजिट्स बघायचे 1 2 3 तिथे डेसिमल पॉईंट म्हणजे 144. इज दॅट क्लिअर. स्क्रीनशॉट मारा किंवा पॉज करून लिहा. दुसरे एक्झाम्पल्स बघू आपण.
124 इंटू 99 हे आपल्याला एक्झाम्पल्स बघायचे. ओके, आता ह्याचे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. आता लेट x इज इक्वल टू 124 इंटू 99. ओके, लॉग घ्यायचा ह्याचा दोन्ही साईडचा लॉग x आणि हा लॉग 124 इंटू 99. Therefore log x हेच मी असं लॉगच्या मल्टिपल लॉगचे काय असं ॲडिशन लॉग 124 प्लस लॉग 99. आता ह्याच्यानंतर ही स्टेप अशी मांडली असेल हे जे इकडे मी साईडला लिहितो जेणेकरून तुम्ही सुद्धा एक्झाम ज्यावेळेस तुम्ही प्रॉब्लेम्स फिजिक्सचे सोडवचाल किंवा प्रॅक्टिकला ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेशन्स करणार आहे त्यावेळेस तुम्ही असंच करायचं ह्याच पद्धतीने. बघा हेच मी लिहितोय लॉग 124 आणि लॉग 99. आता हे आपल्याला सोडवायचे. पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आपण कॅरेक्टरिस्टिक्स शिकलेलो आहे. नंबर इज ग्रेटर दॅन 1. ओके, नंबर इज ग्रेटर दॅन 1 कॅरेक्टरिस्टिक्सचा फॉर्म्युला काय असतो n - 1 आणि n म्हणजे नंबर ऑफ डिजिट्स किती तिथं 1 2 3 म्हणजे इथून 3 - 1 किती येणार 2 कॅरेक्टरिस्टिक्स येणार 2 येणार इथं. ओके, तशीच ह्याची कॅरेक्टरिस्टिक नंबर ऑफ डिजिट्स किती 2 2 मायनस म्हणजे किती येणार 1 आणि आपण ही लॉगची मल्टिपल त्यामुळे आपण काय करणार आहे ॲडिशन्स. ओके, आता लॉग आपलं पेज नंबर 7 लॉग टेबल कंपल्सरी असला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही हे जे बघत असाल ना तुमच्याकडे लॉग टेबल असणं गरजेचं आहे. परत पेज नंबर 7 कडे जाऊया. आता आपला मेन टाईसानुसार इथं 4 फिगर नंबर आहे त्यामुळे 1 2 1 0. आता लॉग बघताना इथून स्टार्ट करायचा. 12चा कशात बघायचा 4 मध्ये. आता 12 आपल्याला माहिती आहे लॉगॅरिथम दिसतोय तुम्हाला हा नंबरचा आणि 12चा कशात बघायचा 4 किती 0934 0934. परत एकदा मी चेक करतो 12चा 4 0934. ओके, आणि 99चा बघू आपण. 99चा कशात बघायचा त्याचा पण लिहिताना माइंटाचा प्रमाणे 2 0. फक्त अगोदर कॅरेक्टरिस्टिक द्यायचे महत्वाचं म्हणजे असं दिल्यानंतर काय चेंज होईल कॅरेक्टर्स तसं नाही. हा माइंटाचा इथे डोक्यात ठेवायचा. माइंटाचं अप्रॉक्सिमेशन आपण बघितलं ते 4-5 रूल त्याप्रमाणे. 99चा बघा बनेल त्याचे 0चा बघायचा त्यात हा मीन डिफरन्स तर 0 नाही. 99 म्हणजे 9956. ओके, करायचे ॲडिशन्स. आता आपण ॲडिशन्स करूया. 4 6 किती येणार 10. हे 5 3 8 9 9 9 18 1 + 9 10. आपण कॅरी इथं देऊया म्हणजे किती येणार 1 1 2 3 4. हे केलेले कॅल्क्युलेशन्स लॉग एक्स इज इक्वल टू किती आलेले 4.0890. आता आपल्याला अँटीलॉग बघण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं अँटीलॉग बघताना इथून इथं जिथं डेसिमल पॉईंट आहे त्याच्या अगोदर बघा. आपण जर ह्याला मल्टिप्लिकेशन केलं आपल्याला एक्सची व्हॅल्यू पाहिजे म्हणजे अँटीलॉगने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल 4.0890 हे जाईल म्हणजे काय मिळेल आपल्याला एक्स इज इक्वल टू. आता अँटीलॉग बघताना लक्षात द्यायचं मी परत एकदा रिपीट करतो. जस्ट अँटीलॉग बघणार ह्या डेसिमल पॉईंटच्या पुढचे 2 डिजिट्स आहेत त्या खाली अंडरलाईन करायची बेस्ट वे. हे डेसिमल पॉईंट आहे त्या खालचे जे 2 डिजिट्स आहेत त्या खाली अंडरलाईन करायची. 08चा बघा 89चा बघायचा नाही 08चा इथून स्टार्ट करा 08चा 9 मध्ये बघायचा. 0 तर नाही आपल्याकडे बघायला. आता अँटीलॉग बघा पण 08 इथं आहे तुम्हाला दिसत असेल 08 08चा कुठं बघायचा 9 मध्ये म्हणजे 12 1 2 2 7 1 2 2 7 आणि 0 का मेन डिफरन्स नाही त्याची जी व्हॅल्यू असणार आहे 1 2 2 7 आणि लास्ट ह्यात एक काय करतो आपण ऍड करतो म्हणजे किती डिजिट झाले 4 आणि 1 5
5. इथं किती आहेत? 1 2 3 4 आणि 5 काय करायचं इथं 0 पॉईंट द्यायचा. असं ठेवलं तर चालेल किंवा 1 2 2 7 0 पॉईंट देऊन 0 दिला तरी चालेल. हे त्याचं काय असणार आहे ॲन्सर असणार आहे. हे लॉग टेबलनुसार कॅल्क्युलेटर थोडंसं डिफरंट येतं. ते आपण लॉगरिथम बायझिंग लॉगरिथम टेबल, कारण तुम्हाला 12th लॉग टेबल अलाउड आहे, कॅल्क्युलेटर अलाउडच नाहीत. समजलं. आता थर्ड एक्झाम्पल बघू आपण. थोडंसं आपण स्टेप बाय स्टेप हे नंबर वाढवत चाललोय. एक्झाम्पल झाले की तुम्ही स्क्रीनशॉट किंवा पॉज करून लिहू शकता. आपण टाईप फर्स्ट बघतोय. पॉईंटचे पण आपण बघणार आहे. 0 पॉईंट समथिंग 0 पॉईंट समथिंग ह्याची पण मल्टिप्लिकेशन ॲडिशन्स आपण बघणार आहे. ओके. पुढचं एक्झाम्पल आहे 4 6 7 इंटू 843 ह्याचे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे. ओके. मग आता लेट x इज इक्वल टू 4 6 7 इंटू 843 टेकिंग log on both sides. log x log 4 6 7 इंटू 843 लॉगची मल्टिप्लिकेशन, लॉगची काय होणार आहे ॲडिशन्स. तरी पण मी इथे लिहितो log x इज इक्वल टू log 4 6 7 प्लस log 843. ओके. हेच इथे लिहितो मी 4 6 7 843. ओके. फर्स्ट ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला शिकले, तुम्ही डायरेक्ट सांगू शकता. याची कॅरेक्टर नंबर इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ डिजिट्स किती 3 आहेत. 1 2 3 3 मायनस 1 किती येणार आहे 2 आणि ह्याची पण किती येणार 2. ओके. आता मेंटेसा आपण असं लिहू शकतो. हाच नंबर 4 6 7 0 आणि हा 84300. लॉग बघताना नॉन झिरो म्हणजे इथून स्टार्ट करायचा. बघूया आता पेज नंबर 6 7 वरती 46 चा 7 46 चा 7 46 चा 7 46 चा 7 शक्यतो स्केल यूज करायची तुम्ही. स्केल पट्टी म्हणजे काय होईल तुम्हाला, मला इथं जरा डिफिकल्ट जात आहे. 46 चा 7 6693 6693. तर माझ्याकडून चुकलं तर ती सिली मिस्टेक होऊ शकते, कारण मला परत एकदा मी चेक करतो. 46 चा 7 6693 आणि 84 चा 3 84 इकडे असणार आहेत. 84 चा 3 9258 9258. ठीक आहे. आता आपण त्याचे ॲडिशन्स करूया. 8 आणि 3 किती येणार 11. मी मराठीत सांगतो. 8 प्लस 3 11 येणार आहे. नंतर 9 10 आणि 15 कॅरी 6 2 8 9 तर 9 येणार आहेत. आणि 9 आणि 6 15 एक कॅरी इथे येईल आणि इथे किती येणार आहे 5. बघा therefore log x is equal to 5.5951. आपल्याला x फाइंड करायचं त्यासाठी मग आपण 90 लॉग घेऊ बोथ साइडला. 90 log into log x आणि 90 log म्हणजे येणार आहे 5.5951. म्हणजे काय येईल हे जाईल म्हणजे काय होईल x इज इक्वल टू. आता 90 लॉग बघताना आपण नेहमी डेसिमल पॉईंटच्या पुढे 2 डिजिट्स आणि 5 चा 1 मध्ये बघायचा. पेज नंबर 89 वरती 59 चा 5 1 59 चा 5 59 चा 5 5 5 59 चा 5 किती येतोय 3936 आणि 1 1 आहे. म्हणजे ऍड करायचा हा डिफरन्स 7393 जी येणार आहे 796
सॉरी 3 7. लास्ट काम काय आहे ते ॲड करतो प्लस 6. इथे किती डिजिट्स आहेत 4. किती झाले 1 2 3 4 5. एवढं ठेवलं तर चालेल किंवा 393700.0 असं दिलं तरी चालेल. ओके, पॉज करून लिहा किंवा स्क्रीनशॉट मारा तुम्ही. पुढचे एक एक्झाम्पल मी लिहितो इथं 5672 into 48. ओके, सोडवायचे. बघा, लेट 5672 into 48 taking log x log 5672 into 48. ओके, log x इज इक्वल टू लॉगची मल्टिपल लॉगची काय असणार ॲडिशन 5672 प्लस log 48. ओके, मग आता ही व्हॅल्यू मी इथे लिहितो. सेपरेट हे करायचं. 5672 म्हणजे इझी जातो सोडवायला आणि 48. आता ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स 3 बाय युजिंग दिस रूल. म्हणून कॅरेक्टरिस्टिक्स शिकलेलं आहे. ज्यांनी येत नसेल त्यांनी पहिला व्हिडिओ बघा कॅरेक्टरिस्टिक्सचा फाइंड आउट करायचा. हे 3 हा काय येणार आहे 1. ओके, डायरेक्ट 4 फिगर नंबर आहे. तर लॉग आपण बघू शकतो 56चा 7 2 56 56चा 7 7536 आणि 2 किती 2 आहे म्हणजे किती 7538 7538. आणि 48चा आपण मिनिटाचा प्रमाणे 800 मध्ये बघायचा. 48चा 0 68 12 म्हणजे किती येणार बघा 10. हे किती येणार 5 5 8 4 12 13 7 7 14 4 1 हे 5 म्हणजे log x इज इक्वल टू 5.4350 आणि अँटीलॉग log x आणि अँटीलॉग 5435 म्हणजे काय येईल हे x इज इक्वल टू अँटीलॉग 5.4350. इथं अंडरलाईन करायची. अँटीलॉग बघतोय आपण 43चा 5 मध्ये बघायचं. 43चा 5 43 नेहमी काय करायची 2 लाईन्स किंवा अंडरलाईन करायचं. 43 43चा 5 43चा 5 अरे बापरे 43चा 5 2 7 2 7 2 3 ह्यात प्लस एक ॲड करतो म्हणजे 6 येणार 1 2 3 4 5 6 ही व्हॅल्यू आली. पॉज करून लिहा. अजून एक एक्झाम्पल बघू आपण. तुमचे एक्झाम्पल्स काय क्लिअर होते. ओके, 7301 इंटू 4672 एक्झाम्पल 5th ह्या टाईपचे एक आपण लास्ट बघू. बघा एक्स मानूया लेट 7301 इंटू 4672 लॉग एक्स log 7301 ओके इंटू 4672 log x जे काय लॉगची मल्टिपल लॉगची ॲडिशन 7301 प्लस log 4672. इथं लिहायचं 7301 आणि 4672. याची कॅरेक्टरिस्टिक्स ह्या रूल प्रमाणे किती येणार 3. याची 3 प्लस
73चा 0 1 बघूया आपण. 73चा 0 लॉग 73 0 किती आहे बघा 8633 आणि 1 मेन डिफरन्स काय तो 1 आहे म्हणजे किती येणार आहे 8634 आणि 46चा 72 46चा 7 6693 मी परत एकदा चेक करतो 46चा 76693 त्यामध्ये मेन डिफरन्स किती आहे 2 मेन डिफरन्स 2 ला 2 आहे म्हणजे किती येणार 6695. आता ॲडिशन्स करूया आपण. मग आता ॲडिशन्स काय येईल 9 4 + 5 9 12 येणार 6 6 12 13 15 आणि किती येणार 7 लॉग x is equal to 7.5329. अँटी लॉग घेऊया म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल इज इक्वल टू अँटी लॉग 7.5329 हे जाईल म्हणजे x येईल काय मिळेल त्याच्या खाली अंडरलाईन करायची बघा 53चा 29 डायरेक्ट मिस्टेक हे केली तिथं लिहिलेलं नाही 53चा 29 बघू आपण अँटी लॉग बघायचा आता लॉग बघायचा नाही 53चा 29 53चा 2 3404 आणि 9 जो आहे तो 7 आहे म्हणजे 7 11 म्हणजे किती येणार आहे 3411 आणि एक लास्टला विसरायचा ना ॲड करतो हे 7 + 1 8 म्हणजे 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 8 ओके. हे काय पहिले टाईपचे एक्झाम्पल्स आहेत तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्हाला इझी पुढे कॅल्क्युलेशनला फिजिक्सचे आपण जे प्रॉब्लेम्स वगैरे बघणार आहे एक्सपेरिमेंटमध्ये काय कॅल्क्युलेशन करणार त्यावेळेस तुम्हाला सोपं आहे आपण स्टेप बाय स्टेप अजून पॉईंटचे येणार इथं पॉईंट्स 0 पॉईंट्स ह्या टाईपमध्ये बघणार आहे आपण ओके. थँक्यू.